नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आधार कार्ड हे आज भारतातील प्रत्येक नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र बनलं आहे. बँकिंग सेवा, सरकारी अनुदान, पेन्शन, शिष्यवृत्ती आणि अनेक कल्याणकारी योजनांमध्ये आधार कार्डची आवश्यकता अनिवार्य झाली. देशातील कोट्यवधी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आधार इतकं घट्टपणे जोडले गेलंय की त्याशिवाय अनेक सेवा मिळणं आज अशक्य झालंय. त्यामुळे या दस्तऐवजाची अचूकता आणि सुरक्षितता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत सरकारनं आधार प्रणालीशी संबंधित काही नवीन मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांमध्ये विशेषतः बायोमेट्रिक माहिती अपडेट करणं आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडण्यावरती भर देण्यात आला आहे. या बदलांमागे सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे आधार प्रणालीतील फसवणूक रोखणं हा आहे. सुरक्षितता वाढवणं आणि प्रमाणीकरण प्रक्रिया अधिक सुलभ करणं हा आहे. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणं सोपं होणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAIनं स्पष्ट केलं आहे की ज्या नागरिकांची बायोमेट्रिक माहिती जुनी झाली आहे त्यांनी ती तातडीनं अपडेट करणं आवश्यक आहे. मानवी शरीरामध्ये वयानुसार बोटांचे ठसे, डोळ्यांची बुबुळांची ओळख किंवा चेहऱ्याच्या रचनेमध्ये बदल होत असतो. त्यामुळे जुनी बायोमेट्रिक पद्धती ही चुकीची ठरू शकते. विशेषतः ज्या लहान मुलांनी बालवयामध्ये आधार नोंदणी केली होती त्यांच्यासाठी हे अपडेट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये बायोमेट्रिक माहिती अपडेट न केल्यास प्रमाणीकरणामध्ये अडचणी येऊ शकतात आणि सरकारी सेवांपासून तुम्हाला वंचित राहावं लागू शकतं. तर प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT या योजनांमध्ये अचूक ओळख सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं काही विशेष प्रकरणांमध्ये बायोमेट्रिक अपडेट करणं अनिवार्य केलं आहे. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले जातात. त्यामुळे चुकीच्या बायोमेट्रिक माहितीमुळे पैसे चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याचा धोका असतो. नवीन आणि दोन्ही आधारधारकांना या नियमांचं पालन करणं बंधनकारक असून योग्य बायोमेट्रिक नोंद असल्यास सरकारी लाभ थेट आणि वेळेवरती मिळणं सुलभ होतं. यासाठी तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर जे आहे तर ते सुद्धा तुमच्या आधारशी लिंक करणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं आधार अपडेट करावं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही बँक खातं आहे तेही तुमच्या आधारशी लिंक करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला ज्या काही सरकारच्या सुविधा आहेत, सेवा आहेत तर या तुम्हाला अगदी वेळेवरती आणि अचूकरित्या मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांना सरकारनं आवाहन केलं आहे की 1 मार्चच्या आधी या सगळ्या सुविधा तुम्ही नक्कीच अपडेट करून घ्याव्यात, जेणेकरून तुम्हाला सरकारी सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.